ऑसम. हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण एक छान प्रकारे बघणार आहोत की आपल्या मोबाईलमध्ये एक दोन महत्त्वाचे सेटिंग जे की आपल्या पॉवर की बटनच्या रिलेटेड आहे, परंतु आपल्याला ह्या सेटिंग्स माहीत नाही आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिंपल काय करायचं, आपण ज्यावेळेस पॉवर की बटन हे यूज करतो मित्रांनो, आपण दोन ह्या महत्त्वाचे सेटिंग्स बघणार आहे. त्यामध्ये आपली पहिली महत्त्वाची सेटिंग अशी आहे मित्रांनो की सपोज आपण हे पॉवर की बटन आपण प्रेस केलं, ठीक आहे. हे प्रेस केल्यानंतर आपल्याला सिंपल तीन ऑप्शन येतात इथे, पॉवर ऑफ, रिस्टार्ट आणि इमर्जन्सी कॉल. तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला एक सिंपल काय करायचं, एक सेटिंग्स मी तुम्हाला सांगत आहे की व्यवस्थित तुम्ही बघा. यामध्ये आपण सिंपल आपण वरती सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक लॉक स्क्रीन ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे सिक्युअर लॉक सेटिंग हे ऑप्शन आहे. या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पॅटर्न विचारण्यात येईल. तर पॅटर्न इन्सर्ट केल्यानंतर एक सिंपल ऑप्शन इथे दिलेला आहे, शो लॉकडाऊन ऑप्शन. या ऑप्शनला आपण सिंपल ओपन करायचं आहे. हे ओपन केल्यानंतर हे ऑन केल्यानंतर आपण आता ज्यावेळेस हे बटन प्रेस करू, पॉवर कीचं बटन, तर त्यावेळेस मित्रांनो इथे आता चार ऑप्शन शो झालेले आहे, एक पॉवर ऑफ, रिस्टार्ट, इमर्जन्सी कॉल आणि फोर्थ वन लॉकडाऊन मोड. हे ऑप्शन ज्यावेळेस आपण याचा महत्त्वाचा यूज असा आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण हे ऑप्शन ऑन करू ना, सपोज आपण हे ऑप्शन ऑन करत आहे, हे ऑप्शन ऑन केल्यानंतर आपले जे सेन्सर आहे, जसे की आपण फिंगरप्रिंट्स लावतो इथे, तर हे सुद्धा तुमचं डिसेबल होईल. इवन तर तुमच्या बॅक साईडला असेल तर हे सुद्धा डिसेबल होईल आणि स्क्रीनवर सुद्धा जे आहे हे सुद्धा डिसेबल होईल. याचा महत्त्वाचा फायदा असा आहे की जेव्हा आपण समजा झोपेत आहे किंवा एखाद्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहे, तर तुमचा कोणीही मोबाईल घेऊन इथे तुमचं फिंगर लावून तुमचा मोबाईल अनलॉक करून तुमचा जो सिक्युअर डाटा आहे, व्हॉट्सअप आहे, कुठल्याही प्रकारचा यूज कोणीही करू शकतं. अशा वेळेस जर तुम्ही हे ऑप्शन ऑन करून ठेवलं मित्रांनो लॉकडाऊनचं, तर यामध्ये आपल्याला हे ऑन होणार नाही, फक्त हे मॅन्युअली ओपन होईल. त्यासाठी सिंपल तुमचा जो पासवर्ड आहे तुम्हाला तो एंटर करावा लागेल. अशाच वेळेस तुमचा ऑप्शन हे ऑन होईल, मोबाईल ऑन होईल. परंतु ज्यावेळेस आपण लॉक करतो आहे त्यावेळेस तुमचं हे होणार नाही. आता सिंपल हे तुमचं ऑप्शन अनेबल झालेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. ही झाली आपली पहिली सेटिंग. यामध्ये दुसरी महत्त्वाची सेटिंग अशी आहे मित्रांनो की सपोज तुमचा मोबाईल तुम्हाला असं वाटत आहे की हॅक झालेला आहे, म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी मोबाईलमध्ये तुमच्याही नकळत तुमच्या समोर घडत आहे, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच करता येत नाही. तुम्हाला असं वाटत आहे की नवीन कुठलं तरी ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे आणि सिंपल ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यामुळे मोबाईल तुमचा हॅक होत आहे. अशा वेळेस तुम्हाला सिंपल फास्टमध्ये मित्रांनो काय करायचं आहे, हे जे पॉवर की बटन आहे याला प्रेस करायचं आहे. हे पॉवर की बटन प्रेस केल्यानंतर जे पॉवर ऑफ ऑप्शन आहे याला होल्ड करून ठेवायचं आहे मित्रांनो. जसे तुम्ही याला होल्ड करून ठेवणार इथे सेफ मोड ऑप्शन येईल. या सेफ मोड ऑप्शनला तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्यावेळेस तुमचा मोबाईल हा रिस्टार्ट होईल. ज्यावेळेस मित्रांनो तुमचा मोबाईल हा रिस्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला इथे कॉर्नरला बॉटम साईडला सेफ मोड ऑप्शन दिसेल. जेव्हा आता आपण मोबाईल ऑन करू त्यावेळेस तुम्हाला पॅटर्न टाईप करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पॅटर्न टाईप कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस शो होईल. यामध्ये सिंपल असं आहे मित्रांनो की जे बी तुमचा मोबाईल हॅक होत असेल किंवा काही होत असेल तर तुमच्या त्या सर्व गोष्टी तिथे स्टॉप होईल आणि तुमचा मोबाईल हा सेफ मोडमध्ये येईल. आता बघा सिंपल मित्रांनो, इथे आपण ऑप्शन बघूया. इथे ऑप्शन बघितलेले मेनू ओपन करतो मी ऑप्शन. यामध्ये आपण ज्यावेळेस हे क्लिक करू इथे खाली तुम्हाला शो होत असेल सेफ मोड. हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणी तुमच्या मोबाईलमध्ये काही इलिगल ॲक्टिव्हिटी करत असेल तर ती सिम्पली स्टॉप होईल. आता बघा मित्रांनो, इथे जे बी मी स्वतः जे ॲप मॅन्युअली इन्स्टॉल केलेले आहे हे डार्क मोडमध्ये आलेले आहे आणि जे बी ॲप आपले अँड्रॉइड मोबाईलचे जे इन्स्टॉल ॲप आहे ते तुम्हाला इथे शो होतील, परंतु आपण जे एक्सटर्नल ॲप डाउनलोड केलेले आहे ते तुम्हाला डिजेबल या स्वरूपात, ब्लॅक या स्वरूपात शो होईल. तर तुम्हाला सिम्पली काय चेक करायचं आहे मित्रांनो, यामध्ये आता हे ऑप्शन जे आहे टोटल हे डिजेबल दिसतात आपल्याला जे मी मॅन्युअली इन्स्टॉल केलेले आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, असं एक ॲप शोधायचं आहे की जे तुम्ही इन्स्टॉल नाही केलेलं आहे, ठीक आहे. अशा वेळेस ते तुम्हाला ॲप इथे शो होत असेल तर तुम्ही सिंपल त्या ॲपला अनइन्स्टॉल करायचं आहे. परंतु माझं इथं कुठलंही असं अनवॉन्टेड ॲप नाही आहे की जे मी इन्स्टॉल केलेलं नाही आहे आणि ते मला शो होत आहे. मला हे जितके बी ऑप्शन इथे शो होतात हे ऑलरेडी कंपनीचे आहे, त्यामुळे ते आपल्याला शो होतात. तर असं नको व्हायला मित्रांनो की तुम्ही कंपनीचं ॲप डिलीट करसाल. आता सिंपल गॅलरी आहे, कंपनीचा ॲप आहे, तर तुम्हाला असं एक ॲप शोधायचं आहे की जे तुम्ही इन्स्टॉल केलेलं नाही परंतु तुम्हाला ते इथे शो होत आहे, ठीक आहे.
तर या पद्धतीनं तुम्ही असं चेक करू शकता. तर आता इथे माझं कुठल्याही प्रकारचं ॲप नाही आहे मित्रांनो अनवॉन्टेड, म्हणून माझा मोबाईल हॅक झालेला नाही आहे. आता सिंपल तुम्हाला ज्यावेळेस खात्री होईल की आपल्या इथे कुठलेही ॲप नाही आहे, अशा वेळेस तुम्हाला सिंपल मोबाईल हा रिस्टार्ट करायचा आहे. मोबाईल तुम्ही रिस्टार्ट कराल त्यावेळेस तुमचं सेफ मोड ऑप्शन हे डिजेबल होऊन तुमचा मोबाईल हा नॉर्मल मोडमध्ये येऊन जाईल मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी सिंपल इथं पॅटर्न इन्सर्ट करत आहे. आता पॅटर्न केल्यानंतर आपल्या बॉटम साईडला जे सेफ मोड ऑप्शन होतं ते आता डिजेबल झालेलं आहे मित्रांनो. आणि आता सिंपल माझा मोबाईल हा आपल्या पहिल्या मोडमध्ये आलेला आहे. आता मी याला मोबाईलला यूज करू शकतो मित्रांनो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेफ मोड ऑप्शन आता अवेलेबल नाही आहे. तर हे दोन्ही ट्रिक्स फार महत्त्वाचे आहे मित्रांनो, तुम्ही ह्या यूज करून बघू शकता, फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. आणि जे बेल आयकन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.